मेष राशी 7 जुलै ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 9 जुलै रोजी गुरु मिथुन राशीत उगवेल। याशिवाय शुक्र वृषभ राशीत, बुध कर्क राशीत, मंगळ आणि केतू सिंह राशीत राहतील। राहू कुंभ राशीत आणि शनी मीन राशीत आहे। यासोबतच सूर्य मिथुन राशीत असेल, ज्यामुळे अनेक शुभ योग निर्माण होतील। अशा परिस्थितीत मेष राशीला हा आठवडा कसा असेल चला जाणून घेऊयात। मेष राशी या आठवड्यात तुम्हाला घाईघाईने काम करावसे वाटेल, परंतु तारे तुम्हाला थोडी वाट पाहण्याचा आणि परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचा सल्ला देतात। कामाच्या ठिकाणी बोलण्याऐवजी किंवा निर्णय घेण्याऐवजी फक्त निरीक्षण करणे आणि समजून घेणे फायदेशीर ठरेल। तुमचे प्रेमजीवन अधिक गहन करण्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे। आठवड्याच्या शेवटी तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या निर्णयांबद्दल अधिक आत्मविश्वास वाटेल। या आठवड्यात मेष राशीची ऊर्जा प्रबळ असेल। तुमचा नैसर्गिक उत्साह आणि दृढ निश्चय शिगेला पोहोचेल, ज्यामुळे आव्हानात्मक प्रकल्पांना सामोरे जाण्यासाठी हा आदर्श काळ आहे। तुम्ही तुमच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये पुढाकार घेताना पाहाल आणि तुमची दृढता लक्ष वेधून घेईल। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला जवळच्या व्यक्तीशी गैरसमज किंवा संवादात अडथळे जाणवू शकतात, परंतु हा अनुभव तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल। कामाच्या ठिकाणी जास्त बोलण्याऐवजी किंवा निर्णय घेण्याऐवजी सध्या निरीक्षण करणे आणि समजून घेणे फायदेशीर ठरेल। तुमचे प्रेमजीवन अधिक गहन करण्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, जरी ते काही अस्वस्थ सत्य बाहेर आणते। आठवड्याच्या शेवटी तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या निर्णयांबद्दल अधिक आत्मविश्वास वाटेल। राशी या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये उबदारपणा आणि जवळीक जाणवेल। तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल आणि तुमच्या पाठीशी उभा राहील। वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य आणि प्रेमाचे संतुलन राहील। अविवाहित लोकांचे जुन्या मित्राशी भावनिक संबंध असू शकतात। या आठवड्यात तुम्हाला धैर्य व सामंजस्याने गोष्टी हाताळाव्या लागतील। शिस्तबद्ध निर्णय घेणे फायदेशीर ठरेल। या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील, पण मानसिक तणाव व थकवा जाणवू शकतो, त्यामुळे झोप पूर्ण करा। आपण योग व ध्यान करावे। बीपी व मधुमेहाच्या रुग्णांनी आपली औषधांची नियमितता पाळावी। योग्य आणि सकस आहार घ्या, यामुळे जीवनशैली सुधारेल। मेष राशीच्या कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्यक्रम घडेल, यामुळे कुटुंबात शांतता आणि प्रसन्नता राहील। कुटुंबाला वेळ द्या, त्यांच्याशी शांतपणे संवाद साधावा, यामुळे नात्यातील दृढता वाढेल। कुटुंबात एकोपा राहील। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात मध्यम असेल। अभ्यासावर लक्ष केंद्रित करा। अडचण वाटल्यास पालक किंवा शिक्षकांची मदत घ्या। वेळेचे योग्य नियोजन करा आणि मन शांत ठेवून अभ्यास करा, यामुळे तुम्हाला चांगले यश मिळेल। मेष राशीच्या व्यावसायिकांना आठवड्याची सुरुवात संत गतीने होईल, पण नंतर तुमच्या व्यापारात तेजी येईल। चांगला नफा कमवाल। भागीदारीच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा। कामाच्या ठिकाणी गॉसिप टाळा। अधिक मेहनत घ्यावी लागेल। तुमच्या कामावर लक्ष ठेवले जाईल। तुम्ही कामात कसूर करू नका। नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना हा आठवडा लाभदायक असेल। चांगली संधी मिळू शकते। मेष राशीच्या व्यक्तींना काही खर्चांना सामोरे जावे लागेल, पण तुम्हाला चांगल्या आर्थिक लाभही होईल। जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होतील, त्यामुळे आर्थिक स्थिरता लाभेल। अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा। आर्थिक निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांचा सल्ला जरूर घ्यावा। मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा सुखद जाईल। नात्यातील गैरसमज दूर होतील। प्रेमात प्रामाणिकपणा राहावे, तसेच वैवाहिक जीवनात किरकोळ गोष्टींवरून वाद टाळावेत। मोकळ्या मनाने संवाद साधावा। नाते मजबूत बनवण्यावर अधिक भर द्यावा। तुम्हाला नातेसंबंधात पारदर्शकता ठेवावी लागेल, यामुळे नाते अधिक मजबूत होईल। शिवाय या आठवड्यात तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षांचा पुनर्विचार करण्याचे आमंत्रण आहे, कारण तुमचा स्वामी ग्रह मंगळ नेपच्यूनशी जुळवून घेत आहे। सर्जनशीलतेला चालना देतो। तुम्हाला कलात्मक गोष्टींकडे एक मजबूत आकर्षण वाटण्याची शक्यता आहे। दरम्यान शुक्र तुमच्या सामाजिक क्षेत्राला चालना देतो। संबंध आणि सहकार्यांना प्रोत्साहन देतो। तथापि अधीरतेचे व्यवस्थापन करून संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे। आर्थिकदृष्ट्या जागरूक राहा। प्रथम पाऊल टाकण्यापूर्वी दीर्घकालीन गुंतवणुकीचे मूल्यांकन करा। मंगळावर स्पष्टता आणतो। वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय स्पष्ट करतो। बदल स्वीकारा, विशेषतः गुरुवारी जेव्हा अनपेक्षित संधी येतात। नातेसंबंधांमध्ये कृतज्ञता व्यक्त करा, ते बंध मजबूत करते। आरोग्याच्या दृष्टीने मानसिक चपळतेला प्राधान्य द्या। स्पष्टतेसाठी ध्यान किंवा जर्नलिंगचा विचार करा।
आठवड्याच्या अखेरीस तुमचा उत्साह संसर्गजन्य बनू शकतो, तुमच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देऊ शकतो। एकंदरीत हा आठवडा व्यावहारिक संवेदनशीलतेसह सर्जनशीलतेचे संतुलन साधण्याबद्दल आहे। स्वतःला पुढे नेण्यासाठी या गतिमान ऊर्जेचा प्रभावीपणे वापर करा। तुमची स्वप्ने पूर्वीपेक्षा अधिक साध्य करण्यायोग्य बनवा। मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक हा 1 असेल तर भाग्यवान रंग हा लाल असेल। एकंदरीत हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम असेल।